आजचा आपला पॉइंट आहे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशनचा. यामध्ये आपण आज एरिया अंडर अ कर्व याविषयी फक्त माहिती घेणार आहे. Let us see example. Find the area under a curve y equal to x square from x equal to 0 to x equals to 3 with x axis म्हटले. तर लेट अस सी काय दिले आपल्याला, एरिया अंडर अ कर्व म्हणजे एकच कर्व दिलेला आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर. y इक्वल टू एक्स स्क्वेअर हा कर्व दिलेला आहे आपल्याला आणि फ्रॉम x इक्वल टू 0 टू 3 म्हणजे इंटिग्रेशनची व्हॅल्यू दिलेली आहे, लिमिट दिलेली आहे. लोअर लिमिट 0 दिलेलं आहे आणि अप्पर लिमिट 3 दिलेलं आहे. लोअर लिमिट नेहमी जो आहे तो लहान व्हॅल्यू लिहायची, अप्पर लिमिट जो आहे ती मोठी व्हॅल्यू असते. आणि विथ एक्स ऍक्सिस म्हटलंय. आता एरिया अंडर अ कर्व, आता जो पहिला कर्व दिलेला आहे तो कर्व काय केला आपण आयताच लिहिला, y इक्वल टू एक्स स्क्वेअर हा कर्व आहे आपला. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया अंडर अ कर्व आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला, एरिया अंडर अ कर्व इक्वल्स टू इंटिग्रेशन y विथ रिस्पेक्ट टू एक्स फ्रॉम बी टू ए. आता एक्सच्या व्हॅल्यू, आता व्हेरिएबल जो आहे तो आपला एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतोय ना, एक्स आपला चल असतोय म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू, लिमिटची ज्या व्हॅल्यू असतात त्या एक्सच्या व्हॅल्यू असतात. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 आणि एक्सची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. यापैकी लहान जी व्हॅल्यू असते ती लोअर लिमिट लिहायची आणि मोठी जी व्हॅल्यू असते ना ती अप्पर लिमिट लिहायची. कळालं काय बोलतोय मी, ऐकू येते काय? हा, काय करायचं आहे, एरिया अंडर अ कर्व आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कर्व एकच दिलेला आहे, तर एकच कर्व दिले असेल तर फॉर्म्युला काय आपल्याविषयी, एरिया अंडर अ कर्व इक्वल्स टू इंटिग्रेशन लिमिटिंग व्हॅल्यू ए आणि बी वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता विथ रिस्पेक्ट टू एक्सच्या वेळेला म्हणतोय ए आणि बी या व्हॅल्यू ज्या आहेत ते आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू लागतात. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 टू 3 दिलेली आहे. म्हणजे लोअर लिमिट जो आहे तो लहान घ्यायचा दोन्हीपैकी 0 आणि अप्पर लिमिट जो आहे तो 3 घ्यायचा म्हणजे 0 टू 3. आता y ची व्हॅल्यू दिलेली आहे, y म्हणजे एक्स स्क्वेअर, फॉर्म्युला पुटअप करतोय. देअरफॉर एरिया अंडर अ कर्व इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू 0 पासून 3 पर्यंत दिलेली आहे. 0 टू 3 लिहिला, एक्सची व्हॅल्यू इथे आहे 0 आणि 3. y ची व्हॅल्यू दिलेली आहे एक्स स्क्वेअर आहे कसं लिहिला, विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता फक्त आपल्याला हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे काय फॉर्म्युला आपल्याशी, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज इक्वल्स टू एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. फक्त फॉर्म्युल्यातला प्लस सी आपण लिहित नाही का, कारण डेफिनेट आहे, लिमिटच्या व्हॅल्यू दिलेली आहेत. व्हॅल्यू दिलेली नसेल, 0 ने 3 दिलेली नसेल तर सी लिहायचा. डेफिनेट इंटिग्रेशन असेल तर प्लस सी लिहित नाही आपण. म्हणजे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला अप्लाय केला म्हणजे 2 प्लस 1 म्हणजे 3 डिवायडेड बाय 3 आणि लिमिटची व्हॅल्यू 0 पासून 3 पर्यंत आहे तेच ठेवतोय. आता काय करतोय आपण, एक्सच्या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट पुटअप करतोय. अप्पर लिमिट काय 3, एक्सच्या ठिकाणी 3 पुटअप केला, 3 चा क्यूब डिवायडेड बाय 3 आहे तसा, मायनस एक्सच्या ठिकाणी 0 लोअर लिमिट पुटअप करतोय, 0 चा क्यूब डिवायडेड बाय 3. म्हणजे काय केला, पहिला आपण एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट पुटअप केला, बाकीच्या टर्म आहे तशा, मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट पुटअप केला, बाकीच्या टर्म ॲज इट इज. देअरफॉर कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणारा आन्सर जो असणार आहे तो असणार आहे 9. देअरफॉर एरिया आहे त्याचा एकक काय, स्क्वेअर, एकक काहीच दिलं नाही तेवढे युनिट लिहितोय. देअरफॉर एरिया अंडर अ कर्व इक्वल्स टू 9 स्क्वेअर युनिट. येणारा आन्सर जरी मायनस येत असेल तर नेहमी प्लसच लिहायचा. काही एक्झाम्पल मध्ये मायनस येऊ शकतोय पण येणारा आन्सर प्लस लिहायचा का, कारण एरिया आहे. देअरफॉर एरिया किती आला, 9 स्क्वेअर युनिट. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. Find the area of region bounded by parabola y equal to 4x minus x square and the x axis. तर काय बोलले बघ आपल्याला, फाइंड द एरिया ऑफ रिजन म्हणजे कर्व दिलंय,
तो कर्व काय पॅराबोला आहे. y इक्वल टू 4x मायनस एक्स स्क्वेअर देताना एकच कर्व दिलंय, म्हणजे एरिया अंडर अ कर्व आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला काय इंटिग्रेशन एक्सच्या दोन व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. त्या दिलेल्या नाहीत. मागच्या एक्झाम्पल एक्सची व्हॅल्यू 0 आणि एक्सची व्हॅल्यू 3 दिलेली होती. इथं दिलेली नाही आपल्याला एक्सची व्हॅल्यू, ती आपल्याला पहिला फाइंड आउट करून घ्यावी लागेल आणि त्यानंतर फॉर्म्युल्यात ए बी चे व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. आता एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या नाहीत आपल्याला, पण त्यासाठी कंडिशन दिले आहेत. अँड द एक्स ऍक्सिस म्हटलंय, याचा अर्थ काय, y इक्वल टू 0. म्हणजेच काय, हा जो पॅराबोला आहे तो एक्स ऍक्सिस वर आहे, म्हणजे एक्स ऍक्सिस वर आहे म्हणजे y ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे या इक्वेशनला y ची व्हॅल्यू 0 पुटअप केला तर एक्सच्या आपल्याला दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. पुटअप करतोय, पुट y इक्वल्स टू 0, कारण हा पॅराबोला जो तो एक्स ऍक्सिस वरचा आहे. एक्स ऍक्सिस वर असेल तर y ची व्हॅल्यू 0 असते, तेव्हा y ची व्हॅल्यू 0 पुटअप केला. म्हणजे काय, 4x मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू y ची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. आता काय करतो, इथून आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे दोन्ही टर्म मधून काय केला, एक्स कॉमन घेतला. पहिल्या टर्म मधून एक्स कॉमन घेतला म्हणजे 4 राहणार, मायनस एक्स स्क्वेअर मधून एक एक्स बाहेर घेतला, एक एक्स अजून शिल्लक आहे, इक्वल टू 0. म्हणजेच काय, आयदर एक्स तरी 0 असणार आहे किंवा 4 मायनस एक्स तरी 0 असणार आहे. म्हणजेच काय, हा मायनस एक्स त्यासाठी घेतला तर प्लस एक्स होऊन जाईल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 4 भेटेल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आयदर 0 असेल किंवा एक्सची व्हॅल्यू 4 असेल. हा मायनस एक्स होता साईडला घेतला, प्लस एक्स होऊन जाईल. हा 4 आहे तसा. म्हणजे इथं आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटल्या, काय, एक्स व्हॅल्यू 0 आणि एक्स व्हॅल्यू 4. लोअर लिमिट 0 लिहायचा आणि अप्पर लिमिट 4 लिहायचा. देअरफॉर एरिया अंडर अ कर्व आपल्यापाशी फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ए आणि बी वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता वाय ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 4x मायनस एक्स स्क्वेअर, वाय ची व्हॅल्यू पुटअप करू शकतोय. एक्स व्हॅल्यू 0 आणि 4, लहान व्हॅल्यू जी असते ती लोअर लिमिट लिहायची 0 आणि मोठी व्हॅल्यू जी आहे ती अप्पर लिमिट 4 लिहितोय. देअरफॉर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4 वाय, वाय म्हणजे काय दिलंय 4x मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता सिंपल एक्झाम्पल आहे, इंटिग्रेशन फक्त दोन टर्मचा कंबाईन दिलेला आहे. पहिली टर्म 4x आहे, दुसरी टर्म एक्स स्क्वेअर आहे, मिडल साइन मायनस आहे. इंटिग्रेशन जो कंबाईन आहे तो सेपरेट करतोय. म्हणजे पहिला टर्म 4x चा सेपरेट इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4 विथ रिस्पेक्ट टू एक्स, मायनस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4 विथ रिस्पेक्ट टू एक्स सेपरेट घेतला. त्यानंतर एक्स आपला चल आहे आणि त्याला मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट आलेला आहे, म्हणजे 4 कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय. इंटिग्रेशनच्या आत राहणार फक्त एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स फ्रॉम 0 टू 4 मायनस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन फॉर्म्युला आहे फ्रॉम 0 टू 4 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता दोन्हीकडे फॉर्म्युला सेम आहे, एक्स रेस टू एन. इथं घातांकाला काही नाही आहे, म्हणजे 1 असणार आहे. म्हणजे एक्स रेस टू एन, इथे एन म्हणजे 1 आहे, म्हणजे 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे एक्स स्क्वेअर बाय 2. इथे 2 प्लस 1 म्हणजे 3 डिवायडेड बाय 3 फॉर्म्युला अप्लाय केला. हा 4 ॲज इट इज. इथे एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला, काही म्हणजे 1 असणार आहे, 1 प्लस 1 2 डिवायडेड बाय 2 फ्रॉम 0 टू 4 मायनस इथे 2 म्हणजे प्लस 1 म्हणजे 3 डिवायडेड बाय 3 फ्रॉम 0 टू 4. आता काय करायचं, हा 4 ॲज इट इज पहिल्या ब्रॅकेटमध्ये, अप्पर लिमिट एक्सच्या ठिकाणी 4 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस लोअर लिमिट 0 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2, ब्रॅकेट कंप्लीट, मायनस इथे सुद्धा एक्सची व्हॅल्यू अप्पर लिमिट 4 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस 0 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 3. आता हा पूर्ण कॅल्क्युलेशन केला तर येणार आन्सर किती असणार आहे, 32 डिवायडेड बाय 3, किंवा पॉईंट मध्ये लिहिला तरी चालेल. तर एरिया अंडर अ कर्व इक्वल्स टू किती, 10 पॉईंट, दोन वेळा पॉईंट झालाय बघा, थोडंसं करेक्शन करा, 10.667 स्क्वेअर युनिट. आयदर हा ठेवला तरी चालेल, 32 डिवायडेड बाय 3 स्क्वेअर युनिट एरिया अंडर अ कर्व. नेक्स्ट, find the area of the circle x square plus y square equals to 36. आता काही वेळेला एक्झाम्पल फाइंड द एरिया ऑफ द कर्व म्हटला जातो. आता तिथे सर्कल दिलंय,
म्हणजे आपल्याला एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचं आहे. आता त्याची इक्वेशन दिली आहे काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 36. मोस्ट टाइम एक्झाम्पल हा एरिया ऑफ कर्व म्हटला जातो. तर आपण सर्कल आहे तो समजून घ्यायचा का, स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर किंवा ए चा स्क्वेअर, रेडियसचा स्क्वेअर. बरोबर. त्यामुळे लिहिताना पहिली इक्वेशन जी आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए चा स्क्वेअर किंवा आर चा स्क्वेअर म्हणतोय आपण, त्याला आपण रेडियस म्हणतोय. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल दिलेली आहे. पहिला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, 36 म्हणजे काय, 6चा स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 6चा वर्ग केला तर 36 होईल. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू आर किंवा ए म्हणतोय त्याचा स्क्वेअर, रेडियस 6 इथं. आपल्याला एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचा आहे. बरोबर. एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा पॉइंट जो असणार आहे तो ओरिजिन 0, आर म्हणजे आपण किंवा ए म्हणतोय त्याला आपण, नोटेशन आर किंवा ए यूज करणार आहे. आणि हा जो आहे तो रेडियस आहे. रेडियस म्हणजे काय, सेंटर पासून सर्कलच्या पॉइंट वरती डिस्टन्स, म्हणजे हा डिस्टन्स ना 6 आहे, तो इथे 6 लिहितोय कारण एक्सच्या व्हॅल्यू इथे आहेत 1 2 3 4 5 6 इथे आला. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू रेडियसचा स्क्वेअर, रेडियस किती आहे 6 आहे, तो रेडियस इथे असणार, हा रेडियस झाला 6. आता आपल्याला एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचं, म्हणजे पूर्ण सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. इथे 0 to 6 झाला, परत या साईडला 0 to -6 असणार आहे. हा एक्सिस दिला, वाय एक्सिसला 0 to 6 आणि 0 to -6 असणार आहे. टोटल 4 क्वाड्रंट आहेत सर्कलला. आपण फाइंड आउट करताना 0 to 6 म्हणजे फक्त एका क्वाड्रंटचं फाइंड आउट करतोय आणि येणाऱ्या आन्सरला 4 न मल्टिप्लाय करायचं आहे. त्यामुळे एरिया ऑफ सर्कल 4 क्वाड्रंटचा भेटेल आपल्याला. कळतंय काय बोलतोय मी, इथं आपण 0 to 6 घेतोय म्हणजे काय, फक्त पहिल्या क्वाड्रंटचा एरिया फाइंड आउट करतोय आपण. आणि 0 to -6 परत इथं असणार, इथं -6 असणार आहे, हा एक्स एक्सिस झाला. 0 to 6 वाय एक्सिस, 0 to -6, 1 2 3 4 क्वाड्रंट आहेत. आपण फाइंड आउट करताना फक्त पहिल्या क्वाड्रंटचं फाइंड आउट करणार आहे आणि येणार आन्सरला 4 न मल्टिप्लाय करणार आहे. टोटल एरिया ऑफ सर्कल भेटेल आपल्याला. आता 0 to 6 म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथे आपल्यापाशी, एक्सची व्हॅल्यू 0 आहे आणि 6 आहे, दोन व्हॅल्यू इथे आपल्याला डायरेक्ट भेटतात. इथे जी व्हॅल्यू असते ती घ्यायची, पहिली व्हॅल्यू 0 आणि आर म्हणजे 6. 0 to 6 पहिल्या क्वाड्रंटसाठी फाइंड आउट करतोय पहिला आपण. त्यासाठी आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली. आता वायची व्हॅल्यू अजून भेटायची आहे, कारण एरिया ऑफ एरिया ऑफ कर्व काय फॉर्म्युला, इंटिग्रेशन ए टू बी वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, कर्व दिले, पहिला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. हा वाय स्क्वेअर आहे तसा, प्लस एक्स स्क्वेअर त्याला घेतला, मायनस एक्स स्क्वेअर होऊन जाईल. आता आपल्याला वाय स्क्वेअरची नको आहे, वायची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतोय, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साईड. म्हणजे इथं स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल, वाय राहणार. इक्वल्स टू, ही पूर्ण एकच टर्म आहे त्यामुळे रूटच्या आत लिहिला, अंडर रूट 6चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर, इथे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला, वाय राहणार इक्वल टू अंडर रूट 6 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही झाली वायची व्हॅल्यू. therefore एरिया ऑफ द कर्व इक्वल्स टू ए म्हणजे एरिया, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तसं ठेवला. आता व्हॅल्यू दिलेली आपल्याला 0 to 6 म्हणजे ए ची व्हॅल्यू 0 आहे आणि बी ची व्हॅल्यू 6 आहे आणि वाय ची व्हॅल्यू अंडर रूट 6चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप केला, therefore एरिया इक्वल्स टू 0 to 6 अंडर रूट 6 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं आपल्याला इंटिग्रेशनचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर, तो फॉर्म्युला लिहिला. दॅट इज इक्वल्स टू एक्स बाय 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए. ए म्हणजे किती येते 6 आहे, ए स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर फॉर्म्युला अप्लाय केला, एक्स बाय 2 रूट आहे त्याचा प्लस ए स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए. ए म्हणजे 6 आहे, त्या फॉर्म्युल्यात ए ची व्हॅल्यू 6 पुटअप केली. आता पहिला हा सिम्प्लिफाय करतोय आपण. काय करायचं आहे, एक्सच्या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट जिथे जिथे एक्स आहे तिथे 6 पुटअप करायचं आहे दोन्ही टर्मला. त्यानंतर मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट 0, दोन्ही टर्मला 0 पुटअप करतोय. पहिल्यांदा काय केला, एक्सच्या ठिकाणी 6 पुटअप केला म्हणजे 6 डिवायडेड बाय 2 रूट ऑफ 6चा स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू 6 स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 साइन इनवर्स
एक्सची व्हॅल्यू 6 डिवायडेड बाय 6. पहिला अप्पर लिमिट मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट 0. 0 डिवायडेड बाय 2 रूट ऑफ 6 चा स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 साइन इनवर्स एक्सची व्हॅल्यू 0 डिवायडेड बाय 6 आहे तेच ठेवलं. थोडंसं इथे ब्रॅकेट पुटअप करा, ब्रॅकेट राहिलं बघा इथं. इथे ब्रॅकेट पुटअप करून घ्या. 0 डिवायडेड बाय 2 इथे ब्रॅकेट पुटअप करा. म्हणजे काय होणार 6 डिवायडेड बाय 2 इंटू रूट ऑफ 6 चा स्क्वेअर मायनस 6 चा स्क्वेअर म्हणजे ही टर्म 0 होऊन जाईल. सेम टर्म आहे 6 चा स्क्वेअर मायनस 6 चा स्क्वेअर म्हणजे 0. 0 इंटू एनिथिंग म्हणजे 0. पहिली टर्म 0 झाली. प्लस 6 चा स्क्वेअर 36 डिवायडेड बाय 2 इंटू साइन इनवर्स 6/6 म्हणजे 1 मायनस ही टर्म 0 होऊन जाईल कारण 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग म्हणजे 0. साइन इनवर्स 0 अपॉन एनिथिंग म्हणजे 0. साइन इनवर्स 0 ही व्हॅल्यू 0 येते. पूर्ण मल्टिप्लाय बाय 0 ही पूर्ण व्हॅल्यू 0 जाईल किंवा कॅल्सी मध्ये पुटअप करा येणार आन्सर 0 असेल. म्हणजेच काय 36 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती 18 आणि साइन इनवर्स 1 जे आहे ती 90 डिग्री येईल. 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 या फॉर्म मध्ये लिहितोय. म्हणजे एरिया किती झाला पहिल्या क्वाड्रंटचा एरिया आपण फाइंड आउट केला. आपल्याला काय म्हटलंय एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करा म्हटलंय. म्हणजे चारही क्वाड्रंटचा एरिया फाइंड आउट करायचा आपल्याला. म्हणजे येणाऱ्या आन्सरला मल्टिप्लाय बाय 4 केला तर एरिया ऑफ सर्कल भेटेल. एरिया ऑफ सर्कल इक्वल्स टू 4 येणाऱ्या आन्सरला मल्टिप्लाय केला 18 पाय बाय 2 म्हणजे एरिया ऑफ सर्कल किती येणार 36 पाय. इथं 2 ना भाग जाईल 2 राहणार 2 इंटू 18 36 पाय. एरिया ऑफ सर्कल किती येणार 36 पाय स्क्वेअर युनिट. क्लिअर आहे कळालं एक्झाम्पल.